नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, भरपूर जण आहेत ज्यांना भरतीबद्दल माहिती हवी होती. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओमध्ये आपण भरतीबद्दल माहिती, शैक्षणिक पात्रता, वय, मर्यादा, शारीरिक पात्रता, मैदानी चाचणी माहिती आणि लेखी माहिती या सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत. चला तर सुरू करूयात. महाराष्ट्र पोलीस भरती पात्रता. शैक्षणिक पात्रता: पोलीस शिपाई पदासाठी किमान 12वी HSC पास असणे आवश्यक आहे. तर चला वयोमर्यादा बघूया. खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा ही 18 वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादा ही 28 वर्ष आहे. तसेच मागास प्रवर्ग अर्थात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, अ भटक्या जमाती, ब भटक्या जमाती, क भटक्या जमाती, ड विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग व SC-BC आणि EWS यांसाठी ही वयोमर्यादा 18 वर्ष ते 33 वर्ष आहे. तसेच प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा 18 वर्ष ते 45 वर्ष आहे. माजी सैनिक उमेदवार किमान वयोमर्यादा 18 वर्ष ते उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहील. पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार 18 वर्ष ते 55 वर्ष, अनाथ 18 वर्ष ते 33 वर्ष. तर आरक्षणाअंतर्गत येणारे उमेदवार: महिला उमेदवार किमान वयोमर्यादा 18 वर्ष, खुला वर्ग 28 वर्ष, मागास वर्ग 33 वर्ष. खेळाडू उमेदवार किमान वयोमर्यादा 18 वर्ष, खुला वर्ग 28 + 5 वर्ष, मागास वर्ग 33 + 5 वर्ष. पोलीस पाल्य 18 वर्ष, खुला वर्ग 28 वर्ष, मागास वर्ग 33 वर्ष. गृहरक्षक किमान वयोमर्यादा 18 वर्ष, खुला वर्ग 28 वर्ष, मागास वर्ग 33 वर्ष. माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी उमेदवार 18 वर्ष, 28 + 3 वर्ष, 33 मागास वर्ग 33 + 3 वर्ष. तर चला मित्रांनो, आपण शारीरिक पात्रता बघूयात. महिला उमेदवारांकरिता उंची असणार आहे 158 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. पुरुष उमेदवारांकरिता 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. छाती पुरुष उमेदवारांकरिता न फुगवता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. आता आपण निवड प्रक्रिया बघूया. पोलीस भरतीची प्रक्रिया प्रामुख्याने 2 टप्प्यात होते. शारीरिक चाचणी: पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण, एकूण गुण 50. महिला उमेदवार 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण, एकूण 50 गुण. आणि दुसरा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा. लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असतो: अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. आता आपण बघूयात भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. SSC किंवा HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्मदाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, MSCIT, नॉन क्रिमिलियर, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, खेळाडू प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, अनाथ बाबांचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र. मित्रांनो, ही झाली आपली भरतीबद्दल थोडक्यात माहिती. तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.